पाहुणे रूबरा सोयर्या करी पाहुणे रूबरा कांडितो ठोमरा संता लागी कांडितो ठोमरा संता लागी गाईसी देखोनी बदबदा मारी गाईसी देखोनी बदबदा मारी घोड्याची चाकरी गोड लागे घोड्याची चाकरी गोड लागे फुले पाणी विशेषी नेतसे उदंड फुले पाणी विशेषी नेतसे उदंड देऊळे निखांड ब्राह्मणांशी देऊळे निखांड ब्राह्मणांशी पाहिलेच्या गोता आवडीने पोसी पाहिलेच्या गोता आवडीने पोसी माता पितयांशी जवळोनी माता पितयांशी जवळोनी गाईची देखोनी बदबदा मारी गाईची देखोनी बदबदा मारी घोड्याची चाकरी गोड लागे घोड्याची चाकरी गोड लागे तुका म्हणे त्याच्या तुमका तोंडावरी तुका म्हणे त्याच्या तुमका तोंडावरी जातो यमपुरी भोगावया पुरी भोगावया गाईची देखोनी बदबदा मारी गाईची देखोनी बदबदा मारी घोड्याची चाकरी गोड लागे घोड्याची चाकरी गोड लागे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबाराय गाठ्यातील देवळीकरांच्या प्रतीप्रमाणे 322व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं पहिलं चरण चालू. सोयर्या करी पाहुणे रूबरा. पामर माणूस सोयऱ्याधारेची आलुलकी करतो त्यांच्याकडून लाभ आहे आणि लाभार्थी सोयऱ्याचाच आदर करतात माणसं, हे मी विसरू नका. गरीब पाहुणा असेल त्याची किंमत करत नाहीत माणसं, पकड घेत. बघा तुम्ही फरक पडतोय की नाही ते बघा, फरक आहे की नाही बघा. मोठा पाहुणा असेल ते लांबून आपला मामा तरी आमचे मामा आहेत म्हणतो आपण, बरोबर आहे की नाही. बघा तुम्ही सखा चुलत मामा असू द्या गरीब असला तर ते म्हणत नाहीत आमचे मामा आहेत म्हणून, आमच्या भावाचा मामा आहे असं म्हणजे कोणी विचारलं किंमत करत नाहीत लोक. मला किंमत फक्त पैशाचीच किंमत आहे व्यावहारिक लोकांना, आणि ते व्यवहारातले जे पैशाचीच किंमत ठेवणारे ते पामर लोक आहे, त्यांना कळत नाही. महाराज नातं गोतं असेल तर आपलं बराबरीच आहे, ते गरीब असलं तरी मी हरकत नाही, गरीब असू द्या, पण आपल्या नात्याबद्दल तर बरोबर आहे. ते एक आशी भावना असेल तो विषयी, तो कोण विषयी, त्याच्यावरील पोस्ट आहे. पामराची पोस्ट ही आहे की जे कोणी मोठे असतील श्रीमंत असतील त्याच्या मागे मागे लागणे हा त्याचा धर्म आहे. एखादा श्रीमंत लांबचा असेल तर ते आपला जवळचा म्हणतात का, त्याच्याकडून काही लाभ व्हायचा असला तर. मग हे आमदारा खासदाराच्या बाबतीत कुठले मामा कुठले काय, ही स्थिती का अंत करण्यात येते. नेत्याची बी सेवा करायची आणि काही वाटत नाही लाज, म्हणजे पामरच अंगाला आल्या. म्हणजे शिवाजी महाराजांना सीट तीच होती त्या काळामध्ये. औरंगजेबाचे जे सुभेदार आहे त्यांना शिवाजी महाराज म्हणले होते ना, म्हणला मिर्झा राजे जयसिंगला. मिर्झा राजे, मिर्झा म्हणजे काशीच्या तिला मिर्झापूर आहे ना, काशी आपली काशी वाराणसी, आणि खाल्ला पुन्हा मिर्झापूर प्रसिद्ध आहे ना ते. म्हणून रोड त्या गावाला उत्तर प्रदेशला, आणि उत्तर प्रदेश शेवटचं टोक मिर्झापूर. काशी संपले की उत्तर प्रदेश संपत आहे, तिकडे वाटतं बिहार. त्या मिर्झा राजे जयसिंग ज्यावेळेस महाराष्ट्रात जिंकाय आलता शिवाजी महाराजांच्या राज्यावर झाड आलती एक प्रकारची, दिलेर खान आणि मिर्झा राजे राजपूत जयसिंग. आता राजपूत म्हणजे शिवाजी महाराजांचा भाव कितला खानदानी. शिवाजी महाराज राजपूत आहेत का, येतात राजपूत आहेत ना महाराज. महाराज राजपूत म्हणजे मराठा, आणि तुम्ही आम्ही जुने राजपूत आहेत. राजपूत म्हणजे कळलं का, राजपूत असा त्याचा अर्थ आहे. राजपूत म्हणजे राजाचे मुलं, हिंदी भाषेतून पुत्र म्हणतात म्हणला मुलाला. राजपुत्र म्हणा की संस्कृत भाषेत त्याला काय म्हणतात, राजपुत्र.
मग जास्तीत जास्त ते लोक राजस्थानामध्ये होते पहिले परंपरेनं. रामप्रभूचे सुद्धा नातू पंतू त्यांनी राजस्थानात राज्य केले. रामप्रभूच्या नातू पंतू नव्हे म्हणून राजस्थान राजस्थान सगळ्या आपल्या भारतात राजस्थान म्हणजे राजे लोकांचं ठिकाण असा होता तो. आणि म्हणून आणि सिसोदिया नावाचा एक पूर्वज होऊन गेला आहे शिवाजी महाराजांचा. त्यावेळेस ते गागाभट्टांनी शिवरायांचा अभिषेक केला शिवरायांचा. त्यावेळेला गागाभट्टानं माहिती आणायला लावली होती यांच्या कुळाची माहिती मिळवून आणा राजस्थानमधून. हे कोण्या कुळातले शिवाजी महाराज ते दूत पाठवले तिथे सगळे ते. आणि त्यांचे पुरोहित म्हणजे ठाकर लोक पहिले होते ना ते आपल्या वंश सांगणारे ते ठाकर लोकांना माहीत होतं. तर त्यांनी माहिती आणली होती हे शिवाजी महाराज सिसोदिया वंशातले आहेत. मग महाराणा प्रताप राजपूत कोण्या वंशात? सिसोदिया वंशात. मीराबाई जे दिल्या होत्या मीराबाई दिल्या होत्या त्या सिसोदिया वंशात दिल्या होत्या. आणि शिवरायांच्या वंश सिसोदिया. मग त्यांचं ते म्हणणं आलं शिवरायांचं मिर्झा राजांना तुम्ही खरा विचार केला मिर्झा राजे तर आमचे तुम्ही आणि मी तुमचा आहे. आणि त्या मुसलमानाचे पाय कामून साठा घेतो. मला इथं डोसकं खटकायले. तुम्ही आपल्या संग या ना नाही तुमच्या संग मी येतो. मला राज्यात करावं अशी भावना नाही. तुम्ही राजे व्हा हरकत नाही पण आपण सगळे राजपूत एक होऊ हिंदू एक होऊ आणि या मुसलमानाला हुडकावून लावू. हे गेलं कुंकड आणि तुम्ही त्याचा परजावपणा सांगायला शिवरायाला खटकत होते. महाराणाला मानित होते ते. महाराणा प्रताप त्याला मानित होते. कोण गेला मानित होते? कोण? त्यांच्या अगोदरचा होता ना महाराणा. म्हणजे अकबरा सगळं टक्कर देणारा महाराणा. आणि अकबराचा पोरगा जहांगीर आणि जहांगीरचा शहाजहान आणि शहाजहानचा औरंगजेब. म्हणजे मला वाटते 2-3 पिढ्याचा फरक पडला. औरंगजेबाला टक्कर देणारे शिवराय. म्हणजे शिवाजी महाराजांच्या बापाच्या काळात आजच्या काळातला कोण? अकबर आणि त्या काळातला महाराणा. मग शिवाजी महाराजांना महाराणा वडील होते की नाही अगोदरचे होते. मग महाराणाची किंमत करत होते. त्याला म्हणायचे वीर. स्वाभिमानानं जगला मरून गेला उपाशी राहिला डोंगर दऱ्यात राहिला फळमुळं खाल्ले भाकरी नाही मिळाल्या तर आणि परतनं पळसाच्या पात्रावर जेवलं महाराणा. पण मी अंकित झालो तुला मानलिक झालो म्हणलाच नाही महाराणा. असा खतरावीर होता. कोणता? महाराणा. त्याचं नाव घेत होते शिवराय. त्याचं नाव घेत होते. आपण कोण्या वंशातले कोण्या स्थितीनं वाग पण पामरासारखं वागायचं पटत नव्हतं त्यांना म्हणला शिवरायांना. आणि बाकी ते राजपूत त्याचे पाय चाटीत होते. कोणाचे? त्या औरंगजेबाचे पाय चाटीत होते. मग महाराजांना खटकत होतं. म्हणजे पामर माणूस आपल्या पाहुण्याला चांगलं करतोय त्याच्याहून श्रीमंत असेल तर चांगलं करतो. लक्षात आलं का? मग ते लांबाला पाहुणा करतोय त्याला जवळ होते पामराला. त्याला विधिविधान काही कळत नाही. फक्त त्याला पैसे पाहिजे अशी वागणूक पामराची असली. आणि त्या पामराच्या दरबारात संत तर किसमे दरबारा इथं ते जवळच्या गरीब नातेवाईकाला मान देत नाही ते पामर तर ते संतांना मान देतो काय? नाही देत संतांना. मग संताशी काय सोयऱ्या करी पाहुणे उभारा आणि कांडी तो ठोंगरा संताला. पण संतांना ठोंगरा कांडते म्हणजे गावाची ठेवली करतोय आणि सोयऱ्याचा आदर करतोय. पण खरं हित कशात आहे हे आपल्याला आणखीन कळलेलं नाही. म्हणून सोयऱ्या जाण्याचा सन्मान काय तर ते म्हणले ना तुकाराम महाराजांनी एक अभंग केला बघा. ते गंगापूर्णाच्या संबंधात कीर्तन करता येतं त्या अभंगावर. तितक्या पुरता तितका मान सोयऱ्या गायला द्यावा वगैरे वगैरे आल्यावर. पण त्याही पेक्षा साधू संतांची आवड जास्त असावी. आणि साधू संतांची जास्त आवड असणं तुम्हाला फायद्याच आहे. त्या साधू संतांना तुम्ही जर देव खाऊ घातलं तर ते त्यांच्या रूपानं देव जेवतो.
संत रूपान कोण जेवते? देव. आत्मज्ञानी चौकडी संत ते माझी रूपडी, वरी पडो का आवडी कामिनी देवी. काय बोललो? आत्मज्ञानी चौकडी संत माझी रूपडी. ते दिसायला एक माणसासारखे पण देव स्वरूप आहे. त्यांच्या मुखानं भगवान परमात्मा जेवण करतो. तुम्ही संतांना जेव घातलं का तर देव मोतीराम महाराजांना जेव घातलं समजायचं. आपल्या घरी मोतीराम महाराज जेवले समजायचं. कोण जेवला? देव. रंगनाथ गुरुजी परभणीकर जेवले. आणि त्या काळात गुरुजीला आदर करणारे काही लोक होते. निंदकच होते की सोनपेठच्या लोकांनी त्रास दिला. बरं काय ते विकेत आहे हो नाही तर आता वाढली त्याच्यामध्ये नाही. पण मग ते परभणीकर म्हणा तर सोनपेठकर म्हणा म्हटल्यावर मी म्हणलं नाही, आम्ही परभणीकरच म्हणतो. कापडशी कशी झाली आहे. जन्मगाव सोनपेठ हे आम्ही मानू. तरी पण त्यावेळेस तुमच्या बापदादाईनं त्याला चांगलं केलं नाही. आणि म्हणून गुरुजी जन्मले सोनपेठला गेले परभणीला. जन्मले कुठं? त्याच्या शिक्षणावर केला. जन्म घेतला सोनपेठ ग्राम. बिरलाल भुतडा त्यांनी अभंग केलाय. अभंग 2 रचले गुरुजीवर हो. त्याच्यातला एक अभंग ते तुम्हाला सांगा, मी पाठ केले. जन्म घेतला सोनपेठ ग्राम, रंगनाथ नाव मिरविले. हिद्रवार कोळी कोमटी जातीत, ब्रह्मज्ञानी ज्योत प्रकाशले. साखरे गुरूंची झाली पूर्ण कृपा, मार्ग त्यांनी सोपा सांगितला. दास म्हणे आईच्या गुरु ते वंदावे, तरीच तरावे संसारात. असा काही अभंग बिरलाल भुतडानं केलाय. आणि ती अभंग माझ्या पाठात आहे. तोंडात बसला ते यावरच बसून घेतला, वाचला, डोक्यात घेतला. तर गुरुजीचा अभंग बरोबर केला यांनी आणि चांगला आहे. जरी मागच्या जुन्या संतांनी केला नसला तरी पण आणि शिष्याला अधिकाऱ्याने गुरुचं वर्णन करण्यात त्याला कोण दोष ठेवणार? सद्गुरूची आरती शिष्य करू शकतो. म्हणून त्या अभंग योग्य. जन्म सोनपेठात घेतला. जन्म सोनपेठात घेतला, अभ्यास केला आळंदीत. ठाकरे गुरूंची कृपा झाली आणि तिथून आल्यावर सोनपेठला आलते सोनपेठला. पण सोनपेठच्या भावभावकीनं त्रास दिला. पाहुण्याने त्रास दिला महाराज. महाराज कंटाळले, नको म्हणजे इथं. आणि मग गेले परभणीला कोणती लोक कळवली त्या काळात. आणि मग ते परभणीचे लोक चाहते होते. महाराज तिकडे गेले तर ते स्थायी तिथंच झाले. आणि मग तिथले लोकच आणि तिथं ते चांगलं करत होते महाराजाला. उठा ठेव उठणं हे ते महाराज तिथंच पाठ सांगायचे. आणि मग प्रसिद्धी झाली परभणीकर. सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रंगनाथ गुरुजी परभणीकर अशी प्रसिद्धी आयटीत ऑटोमॅटिक झाली. आणि त्यांना इतका राग होता म्हणून सोनपेठचा पडला गुरुजीला. मला महाजन सांगितलं सोनपेठ जळगावच्या ते म्हणतात. मग ते सांगते जुन्या काळातले गुरुजीला जेवाय करायचं. मग गुरुजीला विचारलं, गुरुजी काय खाता तुम्ही? गुरुजी वस काढायची म्हणून, तू काय खातोस? भाकर भाजी. आणि मग मी काय मसळ तर आंबोली खातोय का? तू माणूस मी माणूस, तू खातोस ते कर, भाकर भाजी कर, जेव्हा येतो असं गुरुजीचं बोललं. मग आता असा गुरुजीला ज्यांनी जेव घातले त्यांनी जेव घातले. रंगनाथ गुरुजी जेवले नाही. त्यांच्या मुकाबल्यात कोण जेवला? तुम्ही बघा इथं काय खेळापती का म्हणणार ते महाराज. क्षीरसागरीचे नावडे सूत्र, खेळापती देखे कवळ कवळ पाहो, मुख बसवणे धावतो क्षीरापती चारा वैष्णवा मुखी, आणि केले देव होतसे सुखी. बघा बरं आहे की नाही. क्षीरापतीचा चारा कोणाच्या मुखात गेला? वैष्णवांच्या. तर तेले मुखे देव होतसे, म्हणजे संतांना तृप्त केलं की देव तृप्त होतो. इकडं देवाची निवड दाखवायची पोळ्याची देवाला, दगडाच्या देवा, दगडाच्या देवा. तुका ज्ञानोबा काय म्हणले? नाही तुकाराम बे का म्हणले, दगडाच्या देवा बगाडी नवस. आणि बाईला कधीच जाऊन येईल काय मूर्खाला बोलावल्या पावाला. दगडाच्या देवाला नवस घडतंय हा, आणि बायकोला कथेला जाऊ येत नाही. त्याचा तर दोष खरण करणारी आहे. आणि बायको जर म्हणजे मला कथेला जाऊ द्या तर सुखानं म्हणावं जायचं काय काय का तिथं डोसकं सुधरलं ना कथ्यानं.
कथा ऐकल्यानं सुद्धा ते डोस का ऐकायचं म्हणून बायकोल्या कथेला जाऊ द्या. इथं जाऊ देत नाही बायकायला कथेला. मोळा आहे म्हणले आमच्या घरात आणि दगडाच्या देवाला माणूस करत बसते. तुकाराम मला राहून जात म्हणले काय उपयोग आहे कळ नाही या लोकांना. हो दगडाच्या देवाला ते काही खात बी नाही त्याला निवड दाखविते आणि असा महात्मा जीव घालीत नाही. त्यांना जर जीव घातलं तर ठोंबरा. ठोंबरा म्हणजे काय टोली. जास्तीत जास्त यांच्यामध्ये मोठा पदार्थ ते गहू कुटायचे आणि टोली त्याला दूध तरी असलं तर ती खावी जरा गोड लागत. गोड मधात का वेळी टोली खाय वाटली खाय नाही उपाशी. आणि एवढ्या पंक्तीला कोण करते दूध कुठून आली. आणि बरेच लोक असं साधं करीत नाहीत भाई. कोटाण्याचा स्वयंपाक काय करायचा आहे करा टुली. तिला भातही चांगला आहे टुलीच्या जेवण टुली सगळं कसं जेवण राहिल हो असे हे पामर लोक वागतात. संतांना पण लक्षात ठेवा संत जेवण्यामध्ये महत्व. संत जेवायला एक पुण्याला. आणि काल तुम्हाला म्हणलो ना ब्रह्मवेत्ता जीव घातला आणि नामधारक जीव घातला. तर काय मी थोडं थोडं बोललो. ब्रह्मवेत्ते 10 जीव घातले म्हणलो आणि एक नामधारक नाही. नाथांनी असं सांगितलंय ऐसे वेत्ते अपरंपार नये नामधारका बरोबर. काय ब्रह्मवेत्ते अपरंपार अगणित ब्रह्मजीवेत्ते जीव घातले आणि एकच नामधारक जीव घातला तरी नामधारकाच्या जेवण्याची बरोबरी त्या ब्रह्मवेत्तेला घेतली. कळलं. इतका नामधारक जीव घालण्यात श्रेष्ठपणा आहे हे लक्षात आलं पाहिजे माणसाने. तर हे लक्षातच येत नाही. आणि हे नाथांच्या जीवनात घडलं की नाही बघा ना. एक म्हातारी पैठणची आणि 3 नवस केलता. मला पोरग झाल्यावर मी 1000 बामणं जीव घाली. किती बनवा. काही लोक नवस केल्यावर देव देत आहे हो. हे लोक उगतच मारायचे आणि होतायचे आणि राक्षसाला नमस्कार करूच नका. नवस करणं आणि देवाला मागणं चांगलं नाही. देवाला एकच मागा ज्ञान भक्ती व्हायला लागेल. याच्या पलीकडे मागायचंच नाही. त्याला तसं लेडवण करायचंच नाही. ह्या 3 गोष्टी मात्र काय काय मागायचं बनवा. काय काय मागायचं पांडुरंगाला. कुठे होते तुम्ही कुठे होते काय मागायचं म्हणलो देवाला. काय काय येतो सांगितलं तेव्हा कुठं होते पण नव्हते आमच्या घरात. लक्ष होतं हो लक्ष होतं. माझ्याकडे डोळे होते कान होते सगळं होते पण मधलं करंट नव्हतं. करंट घेत ते करंट असलं तर तो उपयोग होत आहे हो. करंट मध्ये वृत्ती गैरबाजू काय पाहिजे. डोळे बघा तुम्ही डोळे बघतेत की नाही असं समोर बघतेत. आणि माणसाचं मन लक्ष दुसरीकडे असेल तर दिसते का ते पुढचं. हे मला म्हणायचंय कशात असलं पाहिजे डोक्यात करंट असलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. बाईक येत कसं आहे मोटरसायकलवर चढली ना तुम्ही एखाद्या वेळेस जात आहे करंट ते जात रात्री असं होत आहे ना. एकंदरीत महत्वाचं वृत्ती आहे बाजू म्हणा. ज्ञान मागाव. देवाला काय मागाव भक्ती. 3 गोष्टी मागायची. 4थी गोष्ट मागायची नाही. आणि मागायची झाली तर मग दुसऱ्या देवाला मागू नका. आमच्या पांडुरंगालाच मागा देते. माऊलीला मागा ते देते. तुकाराम महाराजाला मागा ते देते. कशाला गजानन महाराजाकडे जातात. अहो ते गजानन महाराजाकडे का माऊलीकडे आणलेला होतं म्हणजे शेगावला जायची काय गरज. आपलं नाही हवा काय गरज. आपली माऊलीकडे येणार नाही का. माऊली देतेच ना. मागायचंच नाही पण मागायचं झालं तर देवाला येणार देणार आहे. पांडुरंग येणार नाही का. आणि किती लोकांनी नवस केले ते पांडुरंगाला आणि पांडुरंगाला त्याची इच्छा पूर्ण केली नाही असं वर्णन नाही. सावकारानं पोरग होले थोडा सोन्याचा कडोडा खाली म्हणला होता नाही सावकारी आणि नर आणि सोनार नेलता पुन्हा सोनार त्याला जमत तुमचं पांडुरंगाचं. ते तुम्हाला उदाहरण माहित आहे की नाही. पण शेवटी ते देवानं ते दाखवलं की मी महादेवन मी एक आहे
ते नरहरीला दाखवले, नरहरीची कांटाळ्या उघडल्या, ते जमलं. पण सावकारानं नवस केलता, करडोळा सोन्याचा घातला होता नाही पांडुरंगाला, मग फुकट घातला होता का सावकारानं? नवसाला पावला होता कोण? पावत नाही का पांडुरंग? करावं लागतंय. तुम्ही काही मागा, देते की नाही? गुडघे कर म्हणलं तर कळत नाही वे, मग काऊन म्हणतो त्याला म्हणतो येणारे म्हणले ते महाराज देवाला काही मागा येते कोण? पांडुरंग देते. एका बाईनं नवस केला देवाला, भगवान मला पोरग झालं तर मी 1000 बांबू देऊ घाल. बाईनं नवस केला आणि देवाने इच्छा पूर्ण केली, पोरग झालं. पोरग झालं, पण आता पोरग झालं आणि माणूस एक मागताय तेवढं देते देव. आता त्याच्यात सुख होईल का दुःख होईल हे तुम्ही बघा. तुम्ही मागितलंय काय आमच्याकडं ते घेऊन टाक. मग ते पोरग चांगलंच निघाल का बेकारच निघाल का हे बी नाही. बरेच पोर नवसार मागितलेले मुळा आली की नाही, काय बालू येतेच मुळा आली. आणि मग आता त्या बाईचं पोरग कसं निघो, पण तिला गरीबी आली. तर पैठणच्या बाईला गरीब ना, मला गावची बाईची गरिबी आली. गरिबी इतकी आली बाबा की खायची म्हणजे स्वतःला खायची. 1000 बांबू जेव्हा यायचं आणि बघत बघत पोरग तर लग्नाला आलं आणि बाईचा नवस तास वरची वर गरिबी नवस काय पिटे ना. पोरग काहीतरी किरकिर करीत असत आणि पुन्हा मग हे उकाळ्या पाकाळ्या पुन्हा निघत्या काही केस आहे. असं का झालं? मग आमच्यासारखे भामटे असते, तुम्ही कुठं नवस घालता का? काढून देणार हेच आहे. पुन्हा वैद्याकडे जा तुम्ही, हे काहीतरी कुठाने टकनावात्या पहिल्या टकना बघणे. हा तुम्ही नवस घालता का बाई पोरग? आणि असे बरेच येतात उदाहरण आमच्याकडे आत्ता येते. तो आत्ता चालू येते. आता पॉलिसीची बाई म्हणून लागली, मला थोडे यायचं होतं बोलायला नाही का, आमच्या पोराला काही गरम आहे बाबा बरोबर. काय झालं? लय पिछाणी करायला काय म्हणलं नाही, दारू लई टाका जास्त द्यायला पंचांगात आहे माहिती. पंचांगात काय सांगू तिला ती म्हणती ह्याच्या मग काय गिरा आहे का? गिरा. आता आम्ही म्हणलं बाई माझ्याकडे येऊच नका, त्याला गिरा नाही काय नाही. व्यसन वाढले ते व्यसन, आता ते काही गिर्यामुळं वाढतंय. गिरा म्हणजे ग्रह, तसं काही नाही. ते व्यसन वाढले त्याच्यानंतर पिशावणी करते आणि ते तुम्हाला मग मला काही मागे बोलणार, मारहाण करणार, काय बे मग काही करणार. त्याच्याला नादी लागू नका तुम्ही, त्याला काही म्हणू नका, शांत राहा. नाही मला वाटायला व कोण म्हणू लागला की ह्याच्यामध्ये ग्रह येतो, मी त्याच्याकडून जा म्हणणाऱ्याकडं. अरे म्हणणारे भामटे हो, भामटे पण हे दुखाची माय गेली कळलं नवळं ना. आणि कोणाकडे तरी जाती आमच्यासारख्याकडे आणि आमच्यासारख्याला म्हणून खाल्ल्याशिवाय आम्ही खरं बोलतो ते हे कळत नाही लोकांना. पण नाही मग असा भेटला त्या म्हातारीला एक जण, ते म्हणला तुम्ही काही नवस केलता का? मार केलता की दादा केलता नवस. काय नवस केलं? त्या पोराचाच नवस राहिला केलायचा. कोणता नवस आहे? मी म्हणले होते मला पोरग होते तेव्हा आणि मी 1000 बांबू जेव घालते आणि मग ते नवस केलायचा राहिला. असं काय करावं माया का काय करावं. मग ते म्हणला 1000 बांबू तुम्हाला जेव घालणं होत नाही, ते नवस फेडल्याशिवाय ते पोराचं नीट होत नाही. तुम्हाला नवस फेडायचा आहे तर ब्रह्मवेत्ता जीव घाला. एक ब्रह्मवेत्ता जीव घातला तरी 1000 जीव घातल्याप्रमाणे होते. 1000 काय 10,000 जीव घातल्याप्रमाणे, पण एक ब्रह्मवेत्ता. आता ती म्हणजे ब्रह्मवेत्ता कुठला पडला हुरपूर मला आणि कशाला कळतोय घरफुटीला काय करते. एक तिथंच होती त्या गावातले, दुसरी पर्याय बाई हुशार जरा
तिची श्रद्धा होती नाथ महाराजावर त्या पर्यागबाईची. आणि पर्यागबाईने ह्या गंगूबाई बसल्या. काय मला म्हणजे ब्रह्मवेत्ता जेव घातल्या होतंय म्हणून पिटतंय म्हणून मयात तिथे काय पैसे जास्त नाही तर एखादा बामण जेव घाल जमतं पण ब्रह्मवेत्ता आता कुठला ब्रह्मवेत्ता अनुबाई काय करू नवस कसा फेडू मला कळत नाही. ती पर्यागबाई म्हणजे बाई तुला कळते का काही आपल्या पैठणचे नाथ महाराज ब्रह्मवेत्ते. तिला थोडं श्रद्धा होती हो. तिला कळू का न कळू पण श्रद्धा होती. ती सांगितली कोणी तिला डोसक्यात पोकं होतं की नाथ महाराज मोठे संत आहे ब्रह्मवेत्ते. आणि ती म्हणली माय म्हणली नाथ महाराज जीव घाल. तेला घातलं का ते 1000 काय 10,000 बामण जेवढे पुण्य लागते होते मग ऐक तुझी गरिबी आहे कवा 10,000 बामण 1000 बामण कवा जेव घालावं की भजी पैसे कवा यावं कवा नवस पिटावं. हिनं पटविलं तिला पटलं ही गंगूबाई आली कोणाकडं एकनाथ महाराज एकांतात आली. सगळे माणसं पोतीचे गेल्यावर हे केल्यावर गंगूबाई बसली होती. नाथ महाराज म्हणजे गंगूबाई बसला सगळ्याच्या मागे बसली ती म्हणली मला थोडं तुम्हाला बोलायचं होतं. बोला मोकळं बोला. आमच्या घरला तुम्ही जेवायला या का रे असं विशेष काय तुमच्या घरी जेवण्याचं विशेष काय नाही बाबा. मग ही सगळी स्टोरी आमच्या पोराचा नवस केलायचा राहिला आणि ते 1000 बामण आता इतके काय मला घडे नसत. मग त्या पर्यागबाईने सांगितलं की 1000 बामण जेव घालणं एक कड आणि नाथ महाराज जेव घालणं एक कड. नाथ महाराज ब्रह्मवेत्ते. तुला कोणी सांगितलं पर्यागबाई. काय बाई मी तसा नाही पण म्हणत काय मी पामर आहे. ही लिंक आहे कोणाची नाथ महाराजांची. आणि तुला ब्रह्मवेत्ताची म्हणली बाई ती श्रद्धेनं म्हणली असं. आता तू अडचण एवढीच आहे तुला जेवण्याची इच्छा आहे तुझ्या घराला जेवतो पण भानगडी घ्या म्या पंडिताला काशीहून जे आणले रुसरावता कोरडा म्हणतात आणि त्याला जे आणले काशीहून त्या आटीवर आणले की तुझ्या मनाप्रमाणे मी वागल. कोणाच्या जेवायचं म्हणलं त्याच्यात जेवायचं नाही जेवायचं नाही जेवायचं. होती मराठी सांगायची का संस्कृत सांगायची ते जसा म्हणेल तसं ऐकायचं असं आठवत. कारण काय ते हरी पंडित बापाचं जमत नव्हतं. बघा कशी गमत आहे का सांगा. नाथ महाराजचे बायको अनुकूल होती पण पोरग विरुद्ध होत. कुठंतरी काहीतरी दुःख संसारात संसार मध्ये हे खटका खटक्या होतातच महाराज होतातच. आता एवढ्या संतांच्या घरी असावं का बायको म्हणताल तर का बाबा बाबा हे एक म्हणलं तर ती तशीच म्हणत होती. हे काही महाराज काही म्हणणार महाराज गिरजाबाईनं थुका नाही वाढायचा त्याला म्हणते बायको. आणि संताईच्या बायका एक म्हणलं तर जोड इथंच होता बघा नाही तर ह्याचा आहे टिपडा नामदेवरायचा टिपडा गोरोबा काकाचा ज्याच्याहून टिपडा त्याचा तरी टिपडा. हे संताईचे बघ टिपड्या पण हे नाथ महाराज टिपडा टिपडी बायको नवऱ्या नव्हती पण पोरा सगळं टिपडा. कुठेतरी काहीतरी बरं का भाऊ सोसावं लागते. हे संसारात काय असतंय सोसायचं काय म्हणायचं नाही कोणाला उग चालावं लागते डोळे झाकून. त्याचं नाव आहे संसार. कुठेतरी टिपडा टिपडी असते. मग नाथ महाराज पोर उठलं होतं का उठलं होतं. तुम्ही मराठी भाषेत ब्रह्मज्ञान सांगता संस्कृत ग्रंथ त्या देववाणीचा अपमान करतात. आता ते काशीला जाऊन पंडित झाला होता. नाव होतं हरी. काय नाव हरी. आता हरी नाव आहे ठेवलेलं देवाचं नाव ठेवलं आणि तिथं काशीला जाऊन त्यानं विद्वत्ता कमी इतका पंडित बनला की काशीचे पंडित म्हणू लागले की महाराष्ट्रातला आलेला खरा पंडित आमच्यापेक्षा डोक्यानं भारी आहे पांडित्य अशी त्याची महती झाली होती. आणि ते नावच पडलं हरी पंडित. कोणता पंडित हरी पंडित. हरी नाव आहे पदवी पंडित म्हणून जोडून हरी पंडित. आता ते गावाकडे शिकून आलं नाही हे बापाचं वागणं कोणाच्या घरी जेवायचं जवळ तेवढं नाही तेवढं ओवळं नाही असं काही वागणं. पुन्हा मराठीत ग्रंथ सांगायचे लोक बकळा ऐकायला रोज यायचे रामायण येते
आणि ते संस्कृतला मराठीत करून सांगायचं. त्याला ह्या सगळ्या गोष्टी जरा खटकू लागल्या. ते म्हणणं मग ते बापा सगळं विरुद्ध, मला नकोच म्हणता, हे तर राहणंच नको मला, दादाचा आपला जमाना त्यापेक्षा काळ पांढर करून गेलं टाकीला. राग राग कुटुंबाला घेऊन गेलं, लेकर बाळायला रुसून गेलं, एकूण ते एक पोरग राग राग गेलं, दुःख वाटलं. पण आता काय विलास. आणि बघत बघत दिवाळीचा सण आला. दिवाळीचा सण आल्यावर गोळे बांधले, हे केले ते केले, पहिलं पाणी. आणि गिरजाबाईला सही आली, माये ना सही आली. आणि उगच डोळ्याला पाणी ध्यान आलं आणि डोळ्याला पाणी आलं. मग नाक मारला बघितलं बाई कुकड, नाक मारत म्हणजे गिरजा का रडायली. गिरजाबाई म्हणल्या का म्हणून नाही 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 तुझ्या डोळ्याला पाणी आलं का आलं, नेमकं कारण काय. काय नाही सांग नाही गेलं, पण पुन्हा सांगावं लागलं. काय नाही, मला वाटतं ते एकुलता एक पोरग आहे आणि सांगायला वाराला बी नाही असं. नाक मारत म्हणजे काय हरकत नाही, आपण त्याला काही प्रयत्न करून ठरला झालं की नाही. तुला दुःख वाटायला पोराचं का आणू त्या पोराला घरी झालं. मला सणवार सोडला आणि नाक मारा कुठे गेले, काशीला गेले, तर मुक्काम जड कोस करी. आणि तिथं जाऊन पंडिताला म्हणजे पंडिता वागा घरला चल, तसं करू नको. ते मला नाही बाबा, तुमचं नामचं जमत, तुमचं वागणं वेगळं, माझं वागणं आपलं तुमचं जमत नाही. म्हणला कशाला भांडण घरी बसल्याने काही करायला म्हणून मी नाही बाबा. काय तुझं म्हणणं आहे, काय नाही म्हणजे कोणाच्या जेवतात काय करतात, आपण ब्राह्मण आहे हे ते तसं वागायला पाहिजे. हे सगळे लोक वाकलं लावते. तुम्ही म्हणले कुठं तिथं तिथीला मारा जेव घातले, कुठं काय असं हे आम्हाला जरा कुठं पुन्हा मराठीत सांगणं ते कुठं काय वेदवाणीचा अपमान ही काय अशा गोष्टी त्याच्याकरता नाक मारत म्हणजे इथून पुढे तू म्हणशील तसं वा. मला संस्कृताचं ज्ञान मराठीतून सांगा वाटते, त्याच्यापेक्षा तूच सांगत आहे. पाठ सांगायचं काम कोणाकडं, तुझ्याकडं. आणि तू कोणाचं आवतून घेतलंस तिथंच जेवायला जाणार, नाही तर नाही. म्हटलं का तू म्हणतील तसं वागतो, पण घरला चल आटी बांधलो. आणि असे आटी बांधल्यामुळं ते हरिपंडित आला. आणि आल्यावर ही गंगूबाई म्हणाली जेवायचा. आता मुश्किल आहे का सांगा, कसं मालूम मराठ्याची बाईन बामण जेवायला तिचं हातचं खायचं वय आता. आणि ती म्हणजे माय हातचं खा, तिची आट येते. नाथ महाराज म्हणजे बाई आता तुम्ही पोराला समजून आणले, मी ब्रह्मवेत्ता नाही पामर आहे, तरी पण तुझी इच्छा आहे जेवतो. पण माझ्यापेक्षा पंडितालाच म्हण. आणि त्याला म्हण, मग ते काय करणार, स्वयंपाक स्वतः करणार. म्हणजे ब्राह्मण स्वयंपाक पण त्याच करणार, स्वतः सोहळ्यात करणार. आणि मग मी त्याच्याबरोबर जेव्हा येतो आणि तू तुझ्या पदार्थ कर आणि डोळा चुकून तुही भाकर माझ्या ताटात मी खातो. तुझी श्रद्धा आहे ना, तुझ्या हातची खातो. पण ते जेवत जेवत इकडे तिकडे बघू लागला तर टाकून दे, त्याला कळत नाही. तुझी इच्छा जमलं का नाही, ठरलं. आणि त्या बाईनं आवतन दिलं कोणला, पंडिताला. माय पंडितजी आमच्यात महाराजाला जेव घालायचे, तुम्हाला जेव घालायचे, तुम्ही दोघे बापले जेवायला येतात, आला तर बरं होईल. पंडितजी म्हणजे मी येतो, बाबाला घेऊन येतो, पण चूल सारून द्यावं लागलं, बघून धुवून घासून द्यावं लागलं, अमुक तमुक हे सगळे आटीतटी नाही. आमान म्हणजे कोरड, त्याला आम्ही पकवानं करू म्हणजे शिजवू आणि आम्ही जेवण करू. तुम्ही लांब राहायचं, ओरडल्याला तुमच्या तुम्ही बघा. अशा पद्धतीनं येतो. आणि तुमच्या हातचं म्हणताल तर नाही आम्ही नका म्हणजे आमच्या हातानं नका खाऊ, तुमच्या तुम्ही स्वयंपाक करून खा, पण चला या.
ठरली तारीख वार गेला होतो ना. हरी पंडित महाराज गेले, नाथ महाराज गेले. हरी पंडितानं सोहळ्या स्वयंपाक केला, मस्त सोहळ्यामध्ये स्वयंपाक केला आणि ताटावर अन्न पात्रावर घेतलं. बसा म्हणले ताता. ताताला एक पात्र टाकलं तात्याला. ताता म्हणजे तात्या आणि आपण एक पात्र. तेव्हा म्हटले ते केलेला स्वयंपाक ताटावर पात्रावर घेऊन सुरू झालं लाभोबर कसं. जेवारी जेवारी खाली पंडित तिनं आपली पोळी केली ती घरची पोळी नाथ महाराजाला तसाच पदार्थ केला. तसं त्याने केलं. तिनं डोळा चुकून ताटात कळलं नाही हरी पंडिताला. इकडं तिकडं बघण्यात ते करतं माणूस ते चॅप्टर करायचं सगळं नाही करायचं. ते टाकलं. नाथ महाराजानं जेवले ना पोट भर जेवले. हे जेवले हे जेवले. दोघंही जेवल्यावर त्या बाईला आनंद वाटला. तिनं उचलतं पान सुपारी दिली. महाराजात आपले पात्र उचलायचे. नाथ महाराज म्हणले उठले आणि स्वतः पात्र उचलू लागले. पण ते पोराला वाटलं पापाला कसं उचलू. ते पात्र आपण उचलू लागले ना म्हणून पोरानं पात्र उचललं स्वतःच. बापाच्या पात्रावर ते दोन्ही धरून उचलायचे. असं एक उचललं आणि दुसरं उचललं की तिसरं उचललं की ती बाई बघू लागली आणि पंडितही बघू लागले. 1000 पात्र निघाली खालून आणि टाकण्यावर त्यांनी खालून निघण्यावर असे पात्र टाकले. बाई म्हणली पर्यागा म्हणली होती की खरं हे नाथ महाराज कोण आहे. ब्रह्मवे पर्यागीचं खरं आहे ना. आणि माझ्या नवस भेटला भेटला नवस. आणि हाही पुण्याची डोळे उघडले. दोन काम. त्या बाईचा नवस भेटला आणि पोरग नीट झालं. पोरग म्हणला बाबा तुम्ही माणूस नाही पाया मस्तच टेकलं कोणाच्या. नाथ महाराजच्या डोळ्याला पाणी आलं आणि नाथ महाराज एकच वाक्य उच्चारलं पंडिता तू शास्त्र शिकलास पण माणूस की शिकला नाही. त्याच्यानं शास्त्र शिकून घे वाया जाते. माणसानं शास्त्र शिकावं पण ते शास्त्राचा उपयोग माणुसकीत करा. आणि ते माणुसकीत उपयोग केला मग शास्त्र चालून येते. नाही तर शास्त्र नरकाला घालते. ज्यांनी हित पंडित सांडित गेले परी शेवटी ब्रह्म राक्षस झाले. जगात पंडित हित टाकून गेले आणि गर्वानं ब्रह्म राक्षस काठीच्या वटवृक्षा व्हावं लागलेलं आहे. ही पाचगत शास्त्र शिकून होते शास्त्री पंडितांनी. तुला शास्त्र कळाले पण शास्त्राचा अर्थ नाही कळाला बाळ. सर्व खंडितम ब्रह्म हे नाही कळालं. अरे व्यापक परमात्मा सर्वभूती आहे हे तुझ्या नाही लक्षात आलं. म्हणून तू असा आडण्यासारखा वागला माझ्या हुसून नाही बाबा चुकलो तू. मी आता इथून पुढे तुमचा राग करणार. कोणाच्यात बी जेवा आणि कसंही वागा मी त्याला सही. आणि पुराण सांगतो मी स्टेजवर बसून. संस्कृतात सांगायलो 500 श्रोते होते तर होत 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 100 आले. 100चे 10वर आले. 10वरला काही एकावरच आलं. कोणी कुत्र आहे का येणार का मी सांगितलं त्याला बाबा उपयोग नाही. त्याच्यासाठी आता तुम्ही जशा भाषेत सांगायचे तशा भाषेत तुम्हीच सांगा मी ऐकलं आणि लोक येत जाते. तिथून पुढे नाथांनी सांगावं पंडितांना ऐकावं. पंडिता आणि मग श्रोत्याने बी वाढ झाली. श्रोते आणखी पाहिजे हा आता महाराज सांगायले आम्ही ऐका येऊ. त्या पोराचं काही कळत ना तर काय याचा पसारा. म्हणजे सगळे लोक ऐका येऊ लागले. आणि मग पंडितालाही लक्षात येऊ लागलं मी नुसता पंडित पदवी घेऊ नये. हे पंडिताचेही पंडित आहे. कारण काय संस्कृत श्लोकाच्या आणि अर्थ लावून त्याच्यावर मराठीत काव्य करायचे कविता. आणि ती कविता यम ह्रस्व दीर्घ आणि पुन्हा बरं काय रसिकत्व भरतत्वाचा स्पर्श इतके बाबा आणतात. ज्या अर्थी त्या अर्थी अवतारी. हे कोण आहे
पूजनीय आहेत, अवतारिक आहेत. हे तेव्हा कळालं कोणला? हरिपंत. त्याला अक्कल आली. तिथून पुढे नाथा नाथ महाराजांना सळलं तरी बाप संत आहे आता कळाला, पण लवकर कळाला. आणि संत घरात आहे तर सगळ्याला कळतो असं नाही ना. काही माईला कळणार नाही लेकरू संत आहे, काही बापाला कळणार नाही पोरग संत आहे, काही पोराला कळणार नाही बाप संत आहे, काही नवऱ्याला बायको कळायला नाही संत आहे म्हणून, आणि काही बायकायला नवरा कळाला नाही संत आहे म्हणून. ऐका नाही उदाहरण असे. तुकाराम महाराजच्या बायकोला तुकाराम महाराज संत आहे हे कळले होय, आणि मग कायला बोलली पुन्हा म्हणायली या बाई मला वाटलं होतं सगळ्यात म्हणत होते वैकुंठाला जायचंय वैकुंठाला जायचंय, आणि आज मी वैकुंठाला चल आवले मी वैकुंठाला चाललो. म्हणले बाई म्हणले मला वैकुंठाला चल म्हणून, मी म्हणले म्हैस यायला झाली या, आणि मग कसं वैकुंठाला या, आणि मला वाटलं खोटच म्हणते सदा वैकुंठाला जायचंय. तसंच वाटलं बाई जर मला कळालं असतं तर बदल करून म्हणजे कळाला का महाराज? तिला नवरा कळाला, आणि कळाला असता तर जिजाबाई काय कोणा म्हणते मी बदल धरून आता उपयोग नाही. म्हणजे जिजाबाई सारख्या बायकायला नवरा संत कळाला. बर ही बहिणाबाई संत होती, कानोपाटकला कळली का? आणि कळलं असतं तर तिला मारलं असतं का? तिला मारण्याचं मारलं कोणला? आपल्या बहिणाबाईला. म्हणजे त्याला बायको संत कळली नाही. या पंडिताला नाथ महाराज संत कळले का पोराला? बर बापाला संत कळला का? हिरण्यकशी पोरा मारला, आणि कळला असता तर 20-5 जण कळ्यावर ढकलून द्या मारा तोडा म्हणत होता का हिरण्यकशी? म्हणजे हे कळायला तरी महत् भाग्य. एकंदरीत असा नाथांसारखा संत जेवणं आणि तुम्ही त्याला आवडीनं जेवू घालणं, पाहुण्यापेक्षा आवडीनं. संतांचा आदर पाहुण्यापेक्षा करावा. म्हणून तर म्हणतोय मी की रामायणाची पंगत कुठली पंगत आळंदीला पंढरीला कुठे पंगत करायची का तर लक्ष ठेवून की ज्ञानोबा आहेत बाबा जेवायला. आळंदीची पंगत माऊली आणि पंढरपुराची पण पंगत पांडुरंगाची. अशी भावना ठेवावी. हे जेवणारे वारकरी संत आहेत ते कसे का असणार, पण आपली भावना संतत्वात ठेवून आणि त्यांची ती पंगत आपल्या कुकापेक्षा कुंकाच्या पाहुण्यापेक्षा जमवाय आलेल्या पाहुण्यापेक्षा आवडीनं, आणि मग तुम्ही त्याचं फल मागा. नाही मिळलं तरी त्या राहा. या जन्माचे दृष्ट फल आहे, पुढच्या जन्मात तरी बघा त्याचा फायदा झाल्याशिवाय राहतच नाही महाराज, राहतच नाही. आवडीनं संतांना जेवाय करण्यात फायदा आहे. पण पामर कळीत नाही ठोंबरा काढतंय असं म्हणायचे, आणि ते ठोंबरा काढू नये याचा अर्थ थोडी फुले असं साधारण जेवण करून ही पहिली गोष्ट तर संताला जीव घालीतच नाही, आणि घातलं तर वागलं तिकडं घालून मोकळं होतात. असं करणं म्हणजे तुमचं नुकसान करून घेणे मनुष्य जन्माला येऊ. आणि हे सांगायचे अभंगात तुकाराम महाराजांना तुझ्या दुसऱ्या चरणाचा विचार करू टाइम संपलाय. तेवढे गायीची देखोनी बदबदा आणि घोड्याची साखरी गोड लागली. हे पामर अभंगात सगळं वर्णन कोणाचं आहे? पामराचंच आहे. त्याचा विचार उद्या करू दुसऱ्या चरणाचा. आज टाइम संप.